महाराष्ट्रातील शेतकऱ्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील घरे असतील, गोठा असेल, शेतकऱ्याच्या शेतीच्या दुरुस्तीकरता लागणारे जे गौण खनिज असेल, याकरता शेतकऱ्यांना कधी वाळू लागतं, कधी माती लागतं, कधी मुरुम लागतं आणि मग अशा वेळी शेतकरी बैलबंडी किंवा ट्रॅक्टरनी गावतळी असतील, कुठे जलसंधारणाचे बंधारे असतील, महसुली नाले असतील, या ठिकाणी माती मुरुम मिळवतो आणि आपलं घरांची गोठ्याची आणि सर्व दुरुस्ती करून घेतो। खरं तर विधिमंडळाची मागणी होती, अनेक सदस्याची मागणी होती, आमच्या रणधीर सावरकर यांची मागणी होती, जवळपास विधिमंडळातल्या 40-50 सदस्याची मागणी होती की शेतकऱ्याला लागणारं गौण खनिज, रेती, गिट्टी, मुरुम जे शेतकरी स्वतःकरता वापरतात त्याकरता रॉयल्टी माफ असली पाहिजे। आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे। शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरुम आणणार, याकरता त्यांना सुचवायचं आहे। आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, विहीर असेल, शेतघर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे। फक्त शेतकऱ्यांनी कुठला व्यावसायिक उपयोग केला, व्यावसायिक वापर केला तर मात्र गौण खनिज त्या ठिकाणी माफ होणार नाही। त्यांनी व्यापार करू नये, स्वतः करता जे काही करायचं ते करावं। आणि यामध्ये आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे। आता यानंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता वापरायच्या गौण खनिजाकरता कुठलाही ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन वापरलं तर त्यावर पोलीस आणि तहसीलदार कुठलीही कारवाई करणार नाही, कुठलाही ट्रॅक्टर पकडणार नाहीत। यानंतर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडलं तर संबंधित तहसीलदार आणि पोलीस खात्यावर, पोलिसांच्या अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करेल। कुठल्याही शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाहीये। शेतकऱ्याचं गौण खनिज सरकारने माफ केलं, शेतकऱ्याच्या या ठिकाणी गौण खनिज जे वापर आहे त्यांचाही माफ करण्यात आला आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने आणि आमच्या महसूल खात्याने घेतलेला आहे। आणि अनेक विधिमंडळ सदस्यांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आज सरकारने पूर्ण केली आहे। फारच कमी रॉयल्टी आपण घेतो, पण मला असं वाटतं शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेणे हे चूक आहे। शेतकऱ्याकडनं रॉयल्टी घेण्यापेक्षा व्यावसायिकाकडनं जी रॉयल्टी मिळतं त्या सरकारला भरपूर त्या ठिकाणी आपल्याला देणं येतं, स्वामित्व येतं। शेतकऱ्याकडनं कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेणे हे चूक आहे, कारण शेतकरी आपल्या शेताकरता काम करतो आहे, तो त्या ठिकाणी राबराब मेहनत करतो आहे। त्यांची मेहनत आज एवढी आहे की त्यामुळे आपला महाराष्ट्र जगतो आहे, देश जगतो आहे। शेतकरी नसेल तर आपण जगू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या कामाकरता रॉयल्टी घेणे चूक आहे, शेतकऱ्याची गाडी पकडणे चूक आहे, शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडणे चूक आहे आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्याचा बोनस देण्याची प्रक्रिया चालू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे। आताच आपण 35,000 कोटीची कर्जमाफी केलेली आहे आणि एक मोठी काटकसर आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व योजनांमध्ये। आणि ही मोठी काटकसर करून आपण आता कर्जमाफी केली आहे। जसं थोडं गाडी रुळावर आली लवकरच आम्ही बोनसचा निर्णय करणार आहोत।
शासन जर महिलांना शेतकरी म्हणून त्यांचा सन्मान कमी तर ती 20 गुंठे किमान 20 गुंठे जमीन प्रत्येक व्यक्तीकडे शेतकरी व्यक्तीकडे असणं अपेक्षित आहे. तो नियम आहे तो मागे घेणार आहे की शासन महिलांना आपली जमीन देणार आहे. नाही, याच्यामध्ये थोडी गल्लत होते आहे. कारण हा जे शेतकरी महिला जो या ठिकाणी बिल आलेला आहे यामध्ये शेतीवर काम करणारी महिला, शेतीची मालक महिला, शेतीचे पूरक व्यवसाय करणारी महिला या सर्वच महिलांना सन्मान देण्याचा विषय आहे. ही केवळ काही हा जे बिल आलाय किंवा हे जे आम्ही महिलांना सन्मान देतोय केवळ एवढ्या करता नाही आहे की त्या शेतकरीच असल्या पाहिजे, पण शेतीमध्ये काम करणारी मजूर महिला तिला त्या ठिकाणी योजना मिळाल्या पाहिजे. शेतीवर जे पूरक व्यवसाय असतात त्या ठिकाणी त्यावर काम करणाऱ्या आमच्या बहिणीला त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून एक व्यापक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आमच्या सरकारने हा बिल आणलेला आहे आणि मला वाटतं याचा मोठा फायदा महाराष्ट्राच्या आमच्या शेतकरी बहिणीला होईल. यातनं उद्या काही अपघात विमा काढायची असेल, शेतमजुराचा अपघात झाला आमच्या बहिणीच्या एका ठिकाणी, काही वीज पडली, त्यावेळी मात्र त्या महिलांना काहीच मिळत नाही. शेतमजूर म्हटल्यावर काहीच मिळत नाही, शेतकरी म्हटल्यावर सारा योजना मिळतात. त्यामुळं शेतकरी महिला असली आणि ती डेसिग्नेटेड असली, तिच्याकडे कार्ड असेल, त्याला त्या ठिकाणी सन्मान मिळेल आणि कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या जेवढ्या योजना येतात तेवढ्या या सर्व महिलांना लागू राहील आणि त्यामुळं एक व्यापक निर्णय घेतलेला आहे. महिला बचत गटांना जी जमीन दिली जाणार आहे 2.5 एकरच्या ही नेमकी कुठली देणार आहे त्याबद्दलचा खुलासा करा. महाराष्ट्र सरकारने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना या राज्यात सुरू केली आहे. महिला बचत गटांना, महिलांच्या सेवा सहकारी संस्थांना आणि या ठिकाणी कोऑपरेटिव्ह महिला बचत गटांना राज्य सरकारच्या वतीने महसूलची जी पडीत जागा आहे, आमच्या खात्याची पडीत जागा 1000 एकर पडीत जागा आमच्याकडे आहे. या पडीत जागापैकी एका बचत गटांना 2.5 एकर एवढी जागा आम्ही 3 वर्षाच्या लीजवर देणार आहोत आणि पुढे ती लीज 2 वर्षांनी वाढवणार आहोत. या बचत गटांनी तहसीलदारकडे अर्ज करून ही 2.5 एकर जागा घ्यायची आहे आणि आम्ही तर नागपूरमध्ये जो या ठिकाणी महत्वाचा निर्णय केला की त्या बचत गटांना 2.5 एकर जागेसोबत 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी फिरतं भांडवल देणार आहोत. कर्ज नाही, फिरतं भांडवल देणार आहे. आम्ही नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये 22 कोटी रुपये वितरित केले आहे आणि हे 1 लाख रुपये जे रिव्हॉल्विंग फंड आहे, 2.5 एकर जमीन आहे, यामध्ये आमच्या महिला बचत गटांना या ठिकाणी चारा पॉलिसी आम्ही लादलेली आहे. त्यांना नेफियर ग्रास किंवा बांबू लागवड किंवा सामाजिक वनीकरणाची नर्सरी, व्यावसायिक नर्सरी, नेफियर ग्रासच्या माध्यमातून डेव्हलपमेंट आणि बांबूच्या माध्यमातून डेव्हलपमेंट जर केलं तर मला विश्वास आहे की या महिला बचत गटांना वार्षिक 5 लाख रुपयाचा उत्पन्न होऊ शकतं. 10 महिला 5 लाख रुपये वार्षिक कमवू शकतात. इतका एक या ठिकाणी आमच्या महिला बचत गटांना रोजगार देणारा, रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे. आमच्या महसूल खात्याने मंजूर केलेला आहे. राज्यातल्या आमच्या सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमच्या तहसीलदारला 2.5 एकर जागा मागावी आणि डीपीसी पालकमंत्री यांच्या माध्यमातून, आमच्या विधानसभा सदस्याच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान या महिला बचत गटांनी घ्यावं, जेणेकरून रोजगार निर्मिती करता देवेंद्र फडणवीस सरकारने उचललेले महत्वाचं पाऊल आहे. एवढंच नाही, आमच्याच जागा नाही तर आम्ही या ठिकाणी वनमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यांच्याकडे ज्या पडीत जागा आहेत त्यांनी या ठिकाणी लीजवर द्यायच्या आहे. आम्ही या ठिकाणी इतर खात्याच्या जागा ज्या पडलेल्या आहेत त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही 3 वर्षाकरता या जागा महिला बचत गटाला द्या. पडीत जागा राहण्यापेक्षा, ती जागा अतिक्रमित होण्यापेक्षा, त्या जागेवर लोकांचे अतिक्रमण करून कब्जे करण्यापेक्षा आमच्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी या ठिकाणी पॉलिसी आम्ही आणली आहे.